उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जालन्याच्या दौऱ्यावर गेलेत। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी अजित पवार दाखल झालेत। अर्जुन खोतकर यांच्या घरी अजित पवार दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच जालन्याचा दौरा आहे। अजित पवार अर्जुन खोतकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जालन्यात दाखल झालेत। ही दृश्य आपण पाहतोय। अर्जुन खोतकर यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत। तर अजित पवार आणि खोतकर यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे। त्यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीश महाजन। नितीश, नेमकं काय घडलं आहे? दोघांची भेट झाली आहे, त्यांच्या निवासस्थानी सुद्धा पोहोचलेले आहेत। अर्जुन खोतकर आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे? अजित पवार यांचा आज भल्या पहाटे जालन्याचा दौरा आहे आणि या जालन्याच्या दौऱ्यामध्ये ओजस हॉस्पिटल याबरोबरच इतर 2 ते 3 हॉस्पिटलचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यापूर्वी अजित पवार रात्रीच या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहेत आणि सकाळी नाश्त्यासाठी ते अर्जुन खोतकर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोघे या ठिकाणी औपचारिक अनौपचारिक गप्पा मारणार आहेत आणि त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रवाना होणार आहेत। मात्र तत्पूर्वी ते अर्जुन खोतकर यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इतर राजकीय कुठलीही चर्चा या ठिकाणी होणार नाहीये। मात्र दोघांमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी भेट होत आहे। अजित पवार हे आतापर्यंत या ठिकाणी कधीही आलेले नव्हते, मात्र आता पहिल्यांदा अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हा एक राज्यातील महत्वाचा सत्तेतील घटक आहे आणि त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यामुळे आता या ठिकाणचा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रवाना होणार आहे। मात्र इतर कुठलीही राजकीय चर्चा या भेटीमध्ये होणार नसल्याची माहिती जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।